देशातील ब्रिटिश धार्जिन सरकार घालवण्यासाठी स्वर्गीय माधवराव माने यांच्यासारखे क्रांतिकारक निर्माण होणे गरजेचे. प्रवक्ते संतोष पाटील. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव माने उर्फ आप्पा यांची 103वी जयंती लक्ष्मीनगर कुपवाड येथे त्यांचे चिरंजीव अनिल माने यांच्या नियोजनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. यावेळेला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी माननीय हनुमंतराव राडेसर यांच्या हस्ते फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेला गरजू व्यक्तींसाठी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स क्लब तर्फे डोळे तपासणी शिबिर डॉक्टर रोहित सातपुते यांच्या टीमने 125 पेशंटची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात येईल असे सांगितले. यावेळेला अनेक वक्त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने उर्फ आप्पा यांनी 1942च्या लढ्यातील कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल असे वक्तव्य केले. ज्याप्रमाणे इंग्रजांच्या विरोधात लढून क्रांती केली त्याच पद्धतीने आता या देशातील राज्यकर्त्यांच्या विरोधात त्यांना चले जावचा नारा देऊन या देशातून हाकलून लावण्याचे काम तरुण क्रांतिकारकाने करावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदरणीय माधवराव माने आप्पा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यामुळे भविष्यात तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करावे असे वक्तव्य माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांनी व्यक्त केले. यावेळेला माननीय ॲडव्होकेट अजितराव सूर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र कुंभार, प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, हसन देसाई, डॉक्टर जयपाल चौगले, वसंतराव नवले, योगेश देसाई, मोहनराव देशमुख, रघुनाथ नार्वेकर, विलासराव साळुंके, रामचंद्र पवार, जयसिंग सावंत, संमती गोदाजी सर, सदाशिव मगदुम, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढोले, दशरथ ढोले, अशोकराव कोकिडेकर, शामराव माने, VR पाटील, दत्तात्रय पाटील अनेक पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव माने आप्पा यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे सांगितले.